श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये. आपण बघणार आहोत स्वामी समर्थांचे विचार आणि उपदेश. स्वामी समर्थ महाराज हे महान संत होते, ज्यांनी त्यांच्या उपदेशांनी आणि विचारांनी लाखो लोकांच्या जीवनात प्रकाश आणला. त्यांच्या शिकवणुकीत कर्म, भक्ती आणि धर्माचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित केले आहे. त्यांच्या विचारांचा सारांश आणि काही महत्त्वाचे उपदेश पुढील प्रमाणे आहेत. 1. कर्माचे महत्त्व. स्वामी समर्थांनी कर्माचे महत्त्व सदैव स्पष्ट केले. त्यांच्या मते कर्म हेच आपल्या जीवनाचे मूळ आहे आणि त्यावरच आपल्या भविष्याचे निर्धारण होते. ते म्हणायचे, कर्म करा, फळाची अपेक्षा नका ठेवू. आपल्या हातात फक्त कर्म आहे, फळ देवावर सोडून द्या. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 2. भक्ती आणि श्रद्धा. स्वामी समर्थांच्या मते भक्ती आणि श्रद्धा या मनुष्याच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ते नेहमी म्हणायचे, भक्तीमुळेच मनुष्याला ईश्वराच्या निकट जाता येते. श्रद्धा हीच खरी भक्तीची पायरी आहे. 3. सत्य आणि धर्म. स्वामी समर्थांनी सत्य आणि धर्माचे पालन करण्याचे महत्त्व नेहमीच अधोरेखित केले. त्यांच्या मते सत्य आणि धर्माचे पालन हेच मनुष्याच्या जीवनातील खरे सार आहे. ते म्हणायचे, सत्य हेच जीवनाचे सार आहे आणि धर्माच्या मार्गावर चालणे हेच खरे जीवन आहे. 4. दया आणि करुणा. स्वामी समर्थांनी नेहमीच दया आणि करुणेचे महत्त्व सांगितले आहे. त्यांच्या मते दया आणि करुणा हेच मानवतेचे खरे गुण आहेत. ते म्हणायचे, दया आणि करुणा आपल्या जीवनात समाविष्ट करा, कारण हेच गुण आपल्याला खऱ्या अर्थाने महान बनवतात. मित्रांनो, तुम्हाला हे स्वामी समर्थांचे विचार आणि उपदेश कसे वाटले मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.